आता आपण मापन या घटकावरचा एक प्रश्न सोडवूया। तर प्रश्न काय विचारतोय आपल्याला, खाली दिलेली मापे सर्वात लहान ते सर्वात मोठ्या या क्रमाने लावा। आणि आपल्याला पर्याय दिलेले आहेत। पहिला आहे 1 डेकामीटर, दुसरा आहे 13 मीटर, तिसरा आहे 15,000 मिलीमीटर आणि चौथा आहे 1900 सेंटीमीटर। आता तुम्ही हा व्हिडिओ इथे थोड्या वेळासाठी पॉज करा आणि हा प्रश्न स्वतः सोडवून बघा। आपण याला सोडवूया। तर आपण सर्वात पहिले मापांचा हा तक्ता बघूया। तर या तक्त्यामध्ये तुम्ही बघू शकता की 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर आहे आणि तसंच पूर्ण 1 मिलीमीटर म्हणजे किती, 1/1000 मीटर। ही संपूर्ण जी अंतर आहेत ती आपण पाहिलेली आहेत। तर मीटरच्या हिशोबाने किंवा मीटरच्या प्रमाणामध्ये आपण ही सर्व मापं कशी लिहायची हे सुद्धा आता या उदाहरणावरून शिकून घेऊया। जसं की या प्रश्नामध्ये विचारलंय की 1 डेकामीटर। आता 1 डेकामीटर म्हणजे किती, तर 10 मीटर। मग आपण इथे लिहून घेऊया की 1 डेकामीटर बरोबर किती, तर 10 मीटर। मी मीटरसाठी एम हे इथे सिम्बॉल चिन्ह म्हणून वापरतोय। त्यापुढे आपल्याला मीटरमध्येच माप दिलंय, 13 मीटर हे आपल्याला मीटरमध्येच दिलंय, त्याच्यामुळे ते आपल्याला आहे। पुढे आपण बघूया 15,000 मिलीमीटर। आता 15,000 मिलीमीटर या मापाला मीटरमध्ये कसं आपण कन्वर्ट कसं करू शकतो ते आपण बघूया। तर 15,000 मिलीमीटर दिलेले असताना आपण लिहून घेऊया 15,000 आणि 1 मिलीमीटर बरोबर किती, तर 1/1000। तर आपण ह्याला 1/1000 ने गुणूया। आता तुम्ही इथे बघू शकता की मिलीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करताना आपण अशा प्रकारे त्याला करू शकतो। इथे हा एक शून्य गेला, हा शून्य गेला, हा पुढचा शून्य गेला, हा गेला आणि हा शेवटचा सुद्धा गेला आणि आपल्याला अंतर किती मिळालेलं आहे, तर 15 मीटर। म्हणजेच 15 मिलीमीटर याला आपण 15 मीटर असं सुद्धा म्हणू शकतो। हे 15 मीटर मी इथे लिहिलेलं आहे। आता पुढे आपण 1900 सेंटीमीटर याला मीटरमध्ये कसं कन्वर्ट करता येईल ते सुद्धा बघूया। तर ज्याप्रमाणे आपण इथे मिलीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट केलं त्याचप्रमाणे आपण इथे सेंटीमीटरला सुद्धा करून घेऊया। तर 1900 सेंटीमीटर गुणिले आपण आता ह्याला कशाने गुणणार आहोत, तर 1 सेंटीमीटरचं जे प्रमाण आहे त्याच्याने, म्हणजेच 1/100 1/100 ह्याच्याने ह्याला गुणल्यानंतर आपल्याला मीटरमध्ये इथे प्रमाण कळेल। मगासप्रमाणेच हा शून्य आणि हा शून्य या 100 सोबत जाईल आणि आपल्याला इथे प्रमाण मिळेल 19 मीटर। म्हणजेच आपल्याला 1900 सेंटीमीटर बरोबर 19 मीटर एवढं प्रमाण मिळालेलं आहे। आता आपल्याला चारी सुद्धा ही जी मापं आहेत ही मीटरमध्ये मिळालेत। म्हणजे पहिलं माप आपल्याला 10 मिळालं, दुसरं 13 आहेच दिलेलं, तिसरं माप जे आहे ते 15,000 मिलीमीटरचं आपल्याला 15 मीटर एवढं मिळालं आणि चौथं माप जे आहे ते 19 मीटर म्हणजेच 1900 सेंटीमीटर एवढं देखील मिळालं। तर आपण यांना आता त्यांच्या क्रमामध्ये लावू शकतो आणि तुम्ही बघू शकता उत्तर सुद्धा हेच आहे। म्हणजे आपण खाली इथं लिहून घेऊया की योग्य उत्तर काय आहे, तर पहिले 1 डेकामीटर येईल कारण ते सर्वात लहान माप आहे ह्याच्यामधलं आणि इथे आपल्याला विचारलंय सर्वात लहान ते सर्वात मोठे या क्रमाने लावा। दुसरं काय येईल, तर 13 मीटर हे पुढे येईल। या पुढचं तिसरं माप काय येईल, तर तिसरं माप येईल हे 15,000 मिलीमीटर, जे 15 मीटरमध्ये आपण कन्वर्ट केलं ते तिसरं माप येईल। त्यापुढे आपलं चौथं जे उत्तर असेल ते म्हणजे 1900 सेंटीमीटर, जे त्याचं माप आहे 19 मीटर। त्यामुळे आपण अशा प्रकारे हा प्रश्न सोडवलेला आहे, ज्याच्यामध्ये ही दिलेली मापं जी आहेत ती सर्वात लहान ते सर्वात मोठ्या या क्रमाने आपण सर्वप्रथम मीटरमध्ये कन्वर्ट करून घेतली आणि त्यांचा खाली एका पुढे एक अशा प्रकारे क्रम लावला।